चला तर मित्रांनो, जेवढे पण डाऊट्स तुम्ही मला पाठवले त्यासाठी तुमची चांगली फायनल हेल्प म्हणून मी डायरेक्ट हा यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला देतो आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची ॲज सच काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता हा जो एक्झाम्पल तुम्ही पाठवला आहे ना मला, याच्यामध्ये सेंट्रॉइडल डिस्टन्स जो असतो, हे बघा हा वाला, तर हा देण्याचा राहून गेला आहे त्यांच्याकडनं, तर तो आहे 69.6 mm. ओके. स्टील टेबल नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये आपल्याला हा बघायला मिळत असतो. मग आता हा 69.6 जर असेल तर हा जो उरलेला डिस्टन्स आहे, टोटल हाईट किती आहे 200, 200मधून हे 70 मायनस करायचे, म्हणजे हे होईल 130.4 mm. ओके. हे मिसिंग आहे म्हणून तुम्हाला हा एक्झाम्पल बऱ्यापैकी जड गेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता त्यांनी तुम्हाला विचारलं आहे की L1 आणि L2 काढा. मग सगळ्यात पहिले L1 प्लस L2 जर केलं तर आपल्याला मिळेल टोटल लेंथ ऑफ वेल्ड, आणि ही टोटल लेंथ ऑफ वेल्ड जी आहे ती काढण्यासाठी आपल्याला यूज होतो शिअर स्ट्रेसचा. सो टाऊ इज इक्वल टू, म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, आणि एरिया असतो लेंथ ऑफ वेल्ड इंटू थ्रोट थिकनेस, आणि ही थ्रोट थिकनेस असते 0.707 इंटू थिकनेस ऑफ द वेल्ड. ओके. हा आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला. ओके. आता जो टी आहे, तर टी म्हणजे थिकनेस ऑफ द वेल्ड, आणि टीला आपण अज्युम करणार आहोत 6 mm. ओके. हे असतं अझम्पशन. मग आता इथे या व्हॅल्यू टाकल्या तर बघा, टाऊ तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिला आहे 70 Nm². इथे टाकलं 70, त्याच्यानंतर पी 150 kN आहे, आपल्याला किलोन्यूटन चालत नाही. त्यानंतर LW हा आपल्याला माहिती नाही आहे, 0.707, आणि हे 6. आता हे कॅल्सीमध्ये टाकलं की आपल्याला मिळणार लेंथ ऑफ वेल्डची व्हॅल्यू, ज्याचं युनिट असणार आहे MM. हा इथे MM मध्ये उत्तर आलं आहे. मग आपण इथे लिहिणार L1 प्लस L2 इज इक्वल टू हे इथे आलेलं आन्सर. ओके. हे कॅल्क्युलेशन्स वन टाईम करून मी लिहून टाकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी करायची की सेंट्रॉइड घ्यायचा मित्रांनो. आता बघा सेंट्रॉइड, हा इथे जो सेंट्रॉइड तुम्हाला दिसतो आहे बघा, इथे खराब केलं मी हे, इथून वरचा डिस्टन्स किती आहे 130, खालचा डिस्टन्स किती आहे 69, आणि वरच्या डिस्टन्सला जी वेल्ड लेंथ आहे ती L1 आहे आणि खालच्याला L2 आहे. ओके. एकदम सिम्पल फॉर्मेशन आहे. तर इथे म्हणायचं टेकिंग मोमेंट ॲट सेंट्रॉइड. ओके. मोमेंट ॲट सेंट्रॉइड, आणि काय तर बघा वरचं काय होतं L1, त्याला वरच्या डिस्टन्सने म्हणजे 130.4ने मल्टिप्लाय करायचं, 130.4 इज इक्वल टू L2, त्याला खालचं डिस्टन्स आहे 69.6ने मल्टिप्लाय करायचं. मग हा 69 इकडे जर आपण घेऊन आलो तर हे होईल L2 इज इक्वल टू 130.4 डिवायडेड बाय 69.6 इंटू L1. मग हे 69 आणि 30 हे डिवाइड केलं की तुम्हाला इथे L2ची व्हॅल्यू भेटेल इन टर्म्स ऑफ L1, आणि मग ह्या व्हॅल्यूला इथून उचलायचं आणि इथे टाकून द्यायचं. ओके. तर हे उत्तर आहे 505.15. हे इथे टाकलं, हे झालं 505.15. त्यानंतर पुढचं काय 130.4 डिवायडेड बाय 69.6, 1.87, हे 1.87 आहे L2. मग इथे L1 ॲज इट इज, इकडे 1.87, आणि परत L1 इज इक्वल टू 505.15. ओके. म्हणजे आता हे होईल 505.15 डिवायडेड बाय 2.87 ना,
ओके 176.01. तर तुमचं L1चं उत्तर आहे 176.01 mm. आणि L2 बघा, L1 प्लस L2 मिळून किती येते 505.15मधून हे 176.01 तुम्हाला फक्त मायनस करायचं आहे. किती 505.15 329.13 आहे मित्रांनो mm. बस संपला विषय. आता हा ॲक्च्युली 12 मार्कांसाठी डिझर्वच करत नाही मित्रांनो. हा एकदमच फालतू प्रश्न आहे. 2 लाईनचा फक्त. जसं की आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता, शिअर स्ट्रेस बघा, टाऊ काय असतं, फोर्स डिवायडेड बाय एरिया. आणि काय होतं फोर्स डिवायडेड बाय एरिया, तर हे LW इंटू आपण ते 0.707 इंटू थिकनेस ऑफ द वेल्ड घ्यायचं. पण आता कसं आहे, दोन्ही आहे, डबल बट आहे ना, हा वरती पण वेल्डिंग खाली पण वेल्डिंग, हा डबल एरिया होईल. त्याच्यामुळे आता आपण याला 2ने इकडे डिवाईड करतो मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर सांगितलं आहे त्यांनी की 10 mm थिक आहे प्लेट. मग 10 mm थिक आहे म्हणून ती थिकनेस आपली 10 आपण टाकणार. बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत. याच्यामध्ये एक चूक त्यांनी अशी केली आहे, फक्त त्यांनी म्हटलं आहे की बघा, परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस जी आहे ती 70 आहे, त्याच्यापुढे युनिट नाही दिलं आहे. ओके. तर ॲक्च्युली ती पीची किलो न्यूटनमध्ये त्यांनी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. मग त्याला आपण इंटू 10⁻³ करून न्यूटन करून घेत असतो. आणि टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस त्यांनी दिली आहे 50 Nm/mm². मग हे इथे आपण 50 Nm/mm² टाकूया शिअर. त्याच्यानंतर पी आहे आपला 50 × 10⁻³ डिवायडेड बाय LW, हाच आपल्याला काढायचा आहे 0.70 इंटू थिकनेस 10 आणि हे 2. ओके. चला आता हे काही सॉल्व करत बसत नाही मी, डायरेक्ट कॅल्सीत किमती टाकून LWची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. एवढाच सम आहे मित्रांनो 12 मार्कांसाठी. आता हा थोडासा किचकट एक्झाम्पल आहे मित्रांनो. ओके. तरी बेसिक लाईन लागून जाते, टेन्शन घ्यायचं नाही आपलं. मी तुम्हाला कालच सांगितलं आहे, प्रत्येक एक्झाम्पलसाठी एक फिक्स पॅटर्न आहे, तेवढा आपल्याला करायचाच आहे. ओके. तर आता त्यांनी 150 न्यूटन तुम्हाला मॅक्सिमम फोर्स दिला आहे. त्यानंतर मिनिमम फोर्स किती आहे 50 न्यूटन. ओके. बाकी तुम्हाला फिगरमध्ये सगळं दिसतं आहे. त्याच्यानंतर SUTची व्हॅल्यू दिली आहे 600 Nm/mm². याच्यावरून SE' तुम्हाला माहिती आहे 0.5 इंटू SUT किंवा 702पैकी छोटं जे असेल ते. थोडक्यात 300 उत्तर आपलं इथे येऊन जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे NFची व्हॅल्यू इथे दिली आहे 2. सरफेस फिनिश फॅक्टर म्हणजे KA तो दिला आहे 0.77. त्याच्यानंतर साईज म्हणजे KBची व्हॅल्यू दिली आहे 0.85. ओके. थिअरॉटिकल स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर KT कुठे गेला 1.44. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी. नॉच सेन्सिटिव्हिटी पण दिली आहे 0.9. Q कुठे गेलं हे 0.9. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले एन्ड्युरन्स लिमिट काढतो. बरोबर आहे. KA, KB, KC, KD, KE, KG आणि SE'. याच्यात काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, हे खूपदा झालं आहे. ओके. उगाच काही टाईमपास करत बसत नाही. SEची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळणार आहे Nm/mm²मध्ये. ठीक आहे. आता जे आपण कालच्या लेक्चरला बघितलं बघा, ते कॅन्टिलिव्हर बीमचं होतं ना, त्याच्यावरून आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम बेंडिंग स्ट्रेस काढायची आहे. ओके. मग एक असेल सिग्मा बी मॅक्स आणि एक असेल सिग्मा मिनिमम. आता हे कालचं एक्झाम्पल बघायचं आहे तुम्हाला. M/I = σ/y. ठीक आहे. मग आता M म्हणजे बेंडिंग मोमेंट. मग बेंडिंग मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्टन्स. पण आता आपल्याकडे 2 फोर्स आहेत मित्रांनो. बघा, त्यांनी दिलं आहे 150 आणि -50. सॉरी, ते मायनस नाही लिहिलं मी. मग मोठा कोण आहे 150 आहे. मग 150ने
डिस्टन्सला मल्टिप्लाय करा आणि तो डिस्टन्स आहे आपल्याला या पॉईंटला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग इथून उजवीकडचा डिस्टन्स आहे 100. मग हे झालं 150 × 100. डायामीटर तिथे d दिलं आहे, π/64 × d⁴. सिग्मा बी आपल्याला जो भेटेल तो असेल मॅक्स आणि y म्हणजे काय तर d/2 म्हणजे हे इथे असं. पुढच्या केसमध्ये मिनिमम तिथे दिलं आहे -50, डिस्टन्स परत 100 डिवायडेड बाय परत π/64 × d⁴. याला म्हणायचं सिग्मा बी मिनिमम परत y म्हणजे d/2. ओके. आता बघा, हा d जाईल इकडे, एक d जाईल, हा d जाईल इकडे, एक d जाईल. आपल्याला d³ टर्म्समध्ये आन्सर मिळतील. बरोबर आहे. याला सिम्प्लिफाय करून दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे हे असं लिहिणार ना आपण 150 × 100 × हा 64 असेल इथे डिवायडेड बाय पायच्या बरोबर आता d³ उरला, हा 64 वरती लिहू शकतो. हा इथे सिग्मा बी मॅक्स आहे आणि त्याला काय होईल तर त्याला जो 2 आहे तो मल्टिप्लाय करेल म्हणजे 2 × सिग्मा बी मॅक्स. मग हा 2 इकडे येऊन जाईल, इकडे डिवाईड करेल 2 म्हणजे आपल्याला सिग्मा बी मॅक्सची व्हॅल्यू मिळेल ज्याच्या डिनॉमिनेटरमध्ये असेल d³ आणि बाकीचा नंबर. ओके. तो आहे 1.52 × 10⁵ डिवायडेड बाय d³. ओके. सेम इकडे मायनसमध्ये सगळ्या गोष्टी होतील. मग इकडे सिग्मा बी मिनिममची व्हॅल्यू परत डिनॉमिनेटरमध्ये तर d³ कन्फर्म आहे, डायरेक्ट उत्तर लिहितो. हे येईल -5.09 × 10⁴. ठीक आहे. तर ही झाली तुमची मिनिमम बेंडिंग स्ट्रेस आणि ही झाली तुमची मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. दोन्ही उत्तरं इन टर्म्स ऑफ डायामीटर आहे. आता सिग्मा एचा फॉर्म्युला आहे सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम डिवायडेड बाय 2. हे आपण कालही बघितलं होतं. आणि दुसरा आहे सिग्मा एम ॲव्हरेज म्हणजे दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. बघून घ्या वरच्या व्हॅल्यू. मग आता मॅक्स किती आहे 1.52 × 10⁵ डिवायडेड बाय d³. आता हे मायनस आणि ते मिनिमम पण मायनस आहे म्हणजे हे प्लस होऊन जाईल इथे 5.09 × 10⁴ डिवायडेड बाय d³ आणि डिवायडेड बाय 2. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे काय होईल 1.52 × 10⁵. आता प्लस आहे पण ते मायनस आहे म्हणून इथे मायनसची साईन होईल 5.09 × 10⁴. बरोबर. ही टर्म आणि हा 2 आणि d³ असं कॉमन निघेल म्हणजे हे 2d³ असं आपण लिहू शकतो आहे. मग आता ही झाली तुमची सिग्मा एमची व्हॅल्यू आणि ही झाली तुमची सिग्मा एची व्हॅल्यू. दोन्ही इन टर्म्स ऑफ d आल्या. ठीक आहे. आणि मग तुम्हाला फायनल फॉर्म्युला वापरायचा आहे सिग्मा एम डिवायडेड बाय SUT प्लस सिग्मा ए डिवायडेड बाय SE इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे. आता बघा सिग्मा एम वरती लिहिला आहे, सिग्मा ए तो पण आहे बघा, हा सिग्मा एम आणि हा सिग्मा ए. SUT तुम्हाला गिवन एक्झाम्पलमध्ये वरती दिला आहे आणि SE एन्ड्युरन्स लिमिट आपण काढलं आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी पण दिलेला आहे. एकदा दाखवून देतो, बघून घ्या. हे बघा, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी, हा SUT 600 आणि 2 आहे, तेवढे लिहूनही टाकतो. चला इथे हे 600 आहे, हा 2 आहे. ओके. हा SE वरती काढायचा आहे तुम्हाला. मग आता हे सगळं याच्यामध्ये d³ भाषेत होते उत्तरं, याच्यावरून तुम्हाला d³ आणि डीचं उत्तर मिळेल. ओके. चला हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. एवढे एक्झाम्पल मित्रांनो मला अजून ॲडिशनली इम्पॉर्टंट वाटले तुमच्या डाऊट्समधून. आता एकच लक्षात ठेवायचं, या युनिटचा कुठलाही प्रश्न आला ना तर ही प्रोसिजर स्टँडर्ड आहे. SE पर्यंत कॅल्क्युलेट कंपल्सरी करूनच टाकायचं.
जेवढ्या मार्काला येईल त्याच्यातले जवळपास 40-50% मार्क एवढ्या गोष्टींसाठी भेटणार आहे. किती पण एक्झाम्पल कॉम्प्लिकेट झालं तरी हे काढणं कंपल्सरी आहे. ओके, तर तुम्हाला जेवढ्या नोट्स मी दिलेल्या आहेत अलॉंग विथ द नोट्स फक्त आणि फक्त एवढे न्यूमेरिकल तुम्हाला करायचे तर करा, नाही केले तरी चालेल. तेवढं याच्यात धकणार होतं, मी आधीच सांगितलं होतं. फक्त हे 2 एक्झाम्पल बऱ्याच वेळा हिट झाले. याचं सोल्युशन पण एकदम किरकोळच होतं, त्याच्यामुळे हे एक ॲड ऑन करून टाका. आता बाकीच्या गोष्टींच्या काही मागे लागण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे, चला तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो. तेच म्हटलं, परत काय नवीन गोष्टी ॲड होत आहे ना, तर उगाच ते लाईव्ह लेक्चरमध्ये परत डाऊट येतील, रात्रभर अजून टेन्शन येईल तुम्हाला, ते नाही यायला पाहिजे. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ डायरेक्ट यूट्यूबलाच देऊन टाकू, म्हणजे किती वेळा बघा. ओके.